रोल संपूर्ण जगाच्या नकाशामध्ये रायगड जिल्ह्याची भूमीचं ऐतिहासिक महत्त्व जर आपण पाहिलं तर विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्यसूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं क्रांतिकार्यानं आणि लढाऊ विचारांनं या ठिकाणी ही भूमी पवित्र झालेली आहे। रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्याची सामाजिक राजकीय चळवळ ही कशा पद्धतीनं फोपावली, कशा पद्धतीनं दाबली गेली याचा जर आपण अभ्यास केला तर या सर्व सामाजिक राजकीय चळवळीचे भाष्यकार असतील किंवा संविधानाचे अभ्यासक असतील आणि ओबीसी चळवळीचे नेते असतील, राजाराम पाटील साहेब आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी एक्सक्लुझिव्ह न्यूज स्टेट महाराष्ट्र बरोबर जोडलेले आहेत। राजाराम पाटील साहेब, आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। एकूणच आपण बघतोय की मागील कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणाची चळवळ असेल, ओबीसी आंदोलनाची चळवळ असेल, ओबीसी आरक्षणाचा लढा असेल, हा जो लढा आहे तो सुरू आहे। आपण ओबीसी आरक्षण बचावासाठी महाराष्ट्रभर देशभरामध्ये आपण चळवळ या ठिकाणी उभी करता। आजच्या वर्तमान स्थितीमध्ये ओबीसी आरक्षण बचावाची स्थिती काय आहे, नेमकं आपण जे काही या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका घेता ती भूमिका आता सध्या कुठल्या टप्प्यावर आलेली आहे? ओबीसीचं जे आरक्षण आहे हे मंडल आयोग आणि संविधानाने मान्यता दिलेलं आरक्षण आहे आणि ओबीसीचं जे शोषण महाराष्ट्रात झालेलं आहे त्यामुळे ते सामाजिक मागासलेपणामुळे आरक्षणाचे खऱ्या अर्थाने लाभदायक आहेत। आणि आता मराठा समाजाचं जे आंदोलन चाललंय ते ओबीसी आरक्षणाच्या मध्ये घुसखोरी करण्याचं आंदोलन आहे आणि या घुसखोरीला विरोध म्हणून बचावासाठी ओबीसींची खूप सारी आंदोलनं आहेत, परंतु ओबीसींना आपला बचाव करण्यासाठी चांगला नेता नाही आहे, चांगला राजकीय पक्ष नाही, याचा फायदा घेऊन आज कालच अशी घटना घडली की ज्या शरद पवारांनी नेहमीच ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली होती त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो आणि महाराष्ट्रात फार मोठा हा जो वैचारिक मतभेद आहे तो समोर आलेला आहे आणि आता सिद्ध झालेला आहे की मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आहे आणि त्यांना ओबीसीमध्ये घुसखोरी करण्यापासून शरद पवारांनीच आतापर्यंत अडवलं होतं, पण त्यांनी आपल्या जातीची बाजू घेऊन त्यांनी हे दाखवून दिलं की सगळे मराठ्यांचे नेते मराठ्यांचेच आहेत, ते महाराष्ट्राचे नेते नाहीत, ते छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे रयतेचे राजे नाहीत, ते राजर्षी शाहू महाराजांप्रमाणे शोषितांचे वंचितांचे नेते नाहीत। आता जातीचं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक उच्च जातीयांचं युग सुरू झालं आहे आणि ते संपूर्ण मागासवर्गीयांसाठी, आरक्षणाच्या लाभधारकांसाठी आणि संविधानाच्या अस्तित्वासाठी धोकादायक स्थिती आहे। एकूणच आपण बघतोय की कोकणामध्ये अतिशय क्रांतिकारी ऐतिहासिक लढे झालेले आहेत, चळवळी उभ्या राहिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागतिक कीर्तीचे महापुरुष हे देखील या चळवळीमध्ये होते। मग आपण महाडच्या 14 ताळ्याचा सत्याग्रह असो, चरीचा जगातला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठीचा लढा असो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1932 साली ह्या सर्व चळवळी ज्या आहेत त्या या रायगडच्या मातीमध्ये रोवल्या गेल्या। आज बाबासाहेबांचा तो विचार जो आहे, जो सत्यशोधक चळवळीतून शेतकरी कामगार पक्ष त्या ठिकाणी उभा राहिला, बाबासाहेबांनी देखील आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्यासोबत काम केलेलं आहे। जगातला 7 वर्षाचा संप जो झाला, ही सर्व पार्श्वभूमी पाहता आजची शेकापची जी स्थिती येऊन ठेपलेली आहे त्याकडे नेमकं कसं बघता? शेकापच्या बाबतीत तुम्ही माजी आमदार पंडित शेट यांची तुम्ही घेतलेली मुलाखत मी पाहिली आणि अलिबागमध्ये जे आता कौटुंबिक वाद शेका पक्षामध्ये चाललेले आहेत, म्हणजे अलिबागची आमदारकी कोणी लढवावी, हे अत्यंत दयनीय स्थिती आहे शेका पक्षाची। ज्या शेका पक्षानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं होतं, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आदरणीय ॲडव्होकेट दत्ता पाटील, लोकनेते दिबा पाटील हे विरोधी पक्षनेते झाले, याचाच अर्थ पुढचे मुख्यमंत्री ते होते। एवढ्या उच्च कोटीला पोचलेला पक्ष आज भावाभावांमधल्या भांडणात, कौटुंबिक वादामध्ये अडखळणं, याचा अर्थ ही वैचारिक दिवाळखोरी आहे। त्या पक्षाची विचारधारा संपलेल्या स्थितीत आहे आणि म्हणून मी अलिबागचाच जन्म घेतलेला, अलिबागचा नागरिक असल्यामुळे शेका पक्षावर माझं खूप प्रेम होतं, आजही आहे, पुढेही राहील। या पक्षानं इथल्या भूमिपुत्रांचं नेतृत्व केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या, म्हणजे पंडित शेट असतील किंवा आमचे जे जयंत भाई असतील, या सगळ्यांनी आपल्या मागच्या इतिहासाची उजळणी करावी आणि आताच्या पिढीला नवीन मार्गदर्शन करावं आणि शेका पक्षाचं पुनरुज्जीवन करावं अशी माझी विनंती मी त्यांना करतो। एकूणच बघतोय की विधानसभा निवडणुका आहेत त्या अतिशय आव्हानात्मक आहेत। इंडिया आघाडी आणि देशामध्ये जर बघितलं तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी जी राज्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे, तर महायुती असा सामना देशभरामध्ये होणार आहे। राज्यामध्ये देखील ती निवडणुकांची खूप टप या ठिकाणी होणार आहे।
अशामध्ये जर एका विचाराचे पक्ष असतील, पुरोगामी विचाराचे पक्ष असतील, यांच्यामध्ये जर दुफळी तयार झाली, ज्या पद्धतीनं शेकाप आहे त्या शेकापमध्ये जर असे गटबाजी जर झाली तर याचा फायदा कशा पद्धतीनं इतर पक्षांना होईल आणि चळवळ कशी पिछेहाटीवर येईल? नाही, हे सगळे दुफळी युती हे जे सगळे प्रकार आहेत हे असंविधानिक आहेत. खरं सांगायचं म्हणजे या महाराष्ट्रात आणि देशात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सत्ता कायम राहावी म्हणून सगळं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्रात तेच आहे. शेकेपी, मराठा आणि ब्राह्मण हे सत्तेत कसे राहतील यासाठी हे सगळी नाटकं आहेत. खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं विद्यमान नेतृत्व हे ओबीसींचं, आगरी कोळ्यांचं नेतृत्व आहे. ओबीसी म्हणून या देशात 52% जी लोकसंख्या आहे ओबीसींची आणि SC ST मिळून, स्त्रिया मिळून 85% जनतेचं नेतृत्व कोणी करायचं, त्या नेतृत्वाला जागा नसणं हे भाजप आणि काँग्रेसच्या राजकारणातलं सत्य आहे. हेच महाराष्ट्रामध्ये पण आहे. आणि म्हणून शेतकरी कामगार पक्ष ज्या शरद पवार यांच्याबरोबर गेलेला आहे त्यामुळे त्यांचा फायदा झाला की तोटा झाला याचं निरीक्षण आपण आपल्या सगळ्या अभ्यासकांनी करावं, तेव्हा तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं मिळतील. एकूणच आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली जो स्वतंत्र मजूर पक्ष काढला त्या पक्षाचे पहिले आमदार जे होते ते नारायण नागू पाटील आगरी समाजाचे होते. आगरी समाज आणि बौद्ध समाज असेल, SC ST असेल, यांचं नातं पूर्वीपासून घट्ट आहे. ते नातं आता तसंच आहे की त्यामध्ये काही फरक पडलाय? शेतकरी कामगार पक्षामध्ये बौद्ध समाजाचे नेतृत्व असतील, बहुजन समाजाचं नेतृत्व आघाडीवर आहे का? काय स्थिती आहे? एकूणच आपण बघतोय बाबासाहेबांच्या नंतरचा शेकापची जी वाटचाल आहे त्याकडे कसं बघता? महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक तत्वज्ञान आहे ते पहिलं तत्वज्ञान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य केलं आणि ब्राह्मण आणि मराठा जे अधिकारी होते पाटील कुलकर्णी यांच्या घड्या उद्ध्वस्त केल्या आणि 12 बलुतेदार मागासवर्गीयांना नेतृत्व केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे विचार आहे किंवा स्वराज्य आहे पेशव्यांनी संपवलं आणि पेशवाई आल्यानंतर पेशवाईनं मराठ्यांबरोबर युती केली. आपल्याला माहीत आहे मराठा म्हणजे क्षत्रिय लोक आणि ब्राह्मण एकत्र आले आणि यांनी जी खोती कोकणात आणली आणि त्यांनी गुलाम कोणाला केले की ओबीसीना केले, SCला केले, STना केले, आदिवासींना केले. या गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्याचं काम खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांचा फोटो आज कुठला ओबीसी लावायला तयार नाही. जे काही थोडेफार लावतात ते बौद्ध समाजाचे लोक लावतात. महात्मा फुल्यांना राष्ट्रपिता म्हणतात. पण शेतकरी कामगार पक्षांकडे महात्मा फुल्यांचा विचार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर आपल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि शेतकरी गुलाम का झाला हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्र दिला की शिका आणि संघटित व्हा, तुम्ही शिकलं पाहिजे. मला आठवतं की चरी संप जो झाला, शेतकरी संप, यामध्ये बाबासाहेबांनी नेतृत्व केलं. इथल्या आगरी कोळ्यांच्या घरी 20-20, 25-25 दिवस राहून बोंबील, जिताडी आणि भाकऱ्या, निवट्या, चिंबोरी खाऊन बाबासाहेबांनी आगरी कोळ्यांना जे समजवलंय ते फार ऐतिहासिक कार्य आहे. आजच्या लोकांना ते माहीत नाही की तुम्ही महात्मा फुल्यांनी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही शूद्र आहात, तुम्ही हलके आहात, अतिशूद्र वेगळे आणि शूद्र वेगळे. तर शूद्रांची संख्या 52% आहे आणि म्हणून तुमच्या हक्काच्या जमिनी तुम्ही कसता, नांगर तुम्ही धरता शिवाजी महाराजांच्या काळापासून, सम्राट अशोकाच्या काळापासून. पण तुमच्या जमिनीवर सावकार कसे आले, ब्राह्मण खोत, मराठा खोत कसे आले, याचा पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. आणि म्हणून त्यांनी 1932ला चरी संप केला आणि 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष, कामगार पक्ष काढला. आणि ओबीसीना कधीच राजकीय नेतृत्व नव्हतं. आपल्याकडे सत्ताधारी मनुस्मृतीनुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हेच होते. मग तो पक्ष काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा कुठला डावा असेल, यामध्ये नेतृत्व करणारे आमदार, खासदार हे उच्च जातीचे लोक होते. पहिल्यांदा बाबासाहेबांनी मोठ्या मनाने नारायण नागूंना नेतृत्व केलं. आपले राऊत साहेब होते कोळी समाजाचे, त्यांना सुद्धा नेतृत्व दिलं. कोळी आगऱ्यांना नेतृत्व भेटलं. आज तुम्ही रायगडमध्ये पाहिलात ते आगरी कोळ्यांचे अनेक आमदार आहेत, खासदार आहेत. काही संपले, काही आहेत. परंतु देशाच्या इतिहासामध्ये ओबीसीना, शूद्रातिशूद्रांना, स्त्रियांना नेतृत्व देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतंत्र तत्वज्ञान आहे रयतेचं, ते तत्वज्ञान ब्राह्मण मराठा इतिहासकारांनी खाऊन टाकलं. याच पद्धतीने बाबासाहेबांचं सुद्धा तत्वज्ञान काळाच्या ओघात खाऊन टाकलेलं आहे. बाबासाहेबांचं नाव घ्यायला आज माणसं राहिली नाही. बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार आहेत, पण ते संविधानाचे शिल्पकार किंवा संविधानाची चळवळ हे फक्त आंबेडकरी समूह चालवते, बाकी कोणी चालवत नाही. या परिस्थितीमध्ये बाबासाहेब गेल्यानंतर आज या देशामध्ये जशी डावी चळवळ आहे, डाव्या विचारांचं तत्वज्ञान आहे, उजव्यांचं हिंदुत्वाचं तत्वज्ञान आहे, काँग्रेसचं गांधींचं तत्वज्ञान आहे. याच पद्धतीनं आज देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र विचार तत्वज्ञान म्हणून पुढे येतोय. आणि म्हणून शेका पक्षांनी आपलं मूळ जरी शेतकरी आंदोलनात शोधलं
तर सातबारा देणारा आमचा जो महामानव आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल. त्यातूनच जे म्हात्रे असतील, आमचे रामशेठ ठाकूर हे बलाढ्य उद्योजक झाले. आज जयंतभाई सुद्धा उद्योजकच आहेत. पण यांची सुरुवात, तुम्ही भूमिहीन होतात, तुम्हाला 2 एकर 2.5 एकर 20 गुंठे जागा का होईना, पण बाबासाहेबांची कुळकायद्याने दिला असेल तर त्या भाकरीशी, त्या शेतीशी आम्ही इमान राहिलं पाहिजे. शेतकरी आणि कामगारांशी इमानी राहिलं पाहिजे. ही मी 2000 पासून जी कुळकायद्याचं आंदोलन चालवते, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, पुस्तकी ज्ञान नाही. मी मैदानातली लढाई करून सांगतोय की आजही शेतकरी कामगार पक्षाला किंवा ओबीसी SC STना जिवंत राहायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय दुसरा पर्याय नाही. एकूणच आपण बघतोय की कुळ कायदा असेल किंवा जंगल सत्याग्रह असेल, पाण्याचा सत्याग्रह असेल, हे बाबासाहेबांनी या ठिकाणी लढे रायगडच्या क्रांतीभूमीमध्ये दिले. रायगडची क्रांतीभूमी त्यांनी निवडली, याचं काही विशेष कारण असावं का? आणि ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी यातून प्रेरणा दिली, स्फूर्ती दिली, छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड ही राजधानी आहे स्वराज्याची. बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक जो बंधुभावाचा किंवा वैचारिक नातेसंबंध जे आहे ते काय सांगाल? आणि आता सध्याचे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, ही बाबासाहेबांनी दिलेली प्रेरक चळवळ, लढाऊ आणि क्रांतिकारी चळवळ, विचारांची चळवळ ही पुढे नेण्यामध्ये यशस्वी ठरतायत की अपयशी ठरतायत? काय दिशा द्याल? आपले विचारवंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मांडताना कमी पडलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुलावंतस म्हणजे मराठ्यांचे राजे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक नाहीत, म्हणजे ब्राह्मणांचे सुद्धा राजे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज रंजल्या गांजल्यांच्या तुकोबारायाने जे सांगितलं, जे का रंजले गांजले त्याशे म्हणे जो आपुले तोची देव जाणावा, तेथेची देव जाणावा, हे जे तत्वज्ञान आहे तुकोबांचं, हे छत्रपती शिवाजी महाराज जगलेले आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख आरमाराचे प्रमुख भंडारी, आगरी, कोळी इथे समुद्रात होते. जे आरमार मनुस्मृतीने नाकारलं होतं आणि छत्रपतींचं आरमार पेशव्यांनी बुडवलं, याच्यामध्ये छत्रपतींचा विचार जसा मागे पडलेला आहे तसाच बाबासाहेब आंबेडकरांचा आजचा विचार आहे तो देशामध्ये खरं म्हणजे ज्यांनी चालवायला पाहिजे त्यांच्या हातात राहिलेला नाही. आता जर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला कुळ कायदा दिला, पाणी हक्काचं आंदोलन दिलं, जमीन हक्काचं आंदोलन आणि जंगल हक्काचं आंदोलन बाबासाहेबांनी दिलं असेल तर त्या आंदोलनातून शेतकरी कामगार पक्षाचा खरा विचार रुजलेला आहे. याचा विसर आपल्याकडे पडलेला आहे. आणि नंतर बाबासाहेबांनी जो शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं स्वतंत्र मजूर पक्षानंतर आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी, त्यानंतर इथल्या ब्राह्मणवाद्यांनी, मराठ्यांनी ओबीसीमध्ये भेद केला आणि त्यांना बाबासाहेबांच्या पक्षातून बाहेर काढलं. जर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाला घेऊन भारतीय संविधान लिहितात, ओबीसींचा स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा कायदा करतायत संविधानामध्ये, म्हणजे ओबीसींना न्याय देतात, तर ओबीसींनी SC STच्या बरोबर भावाभावाप्रमाणे राहणं हे खरं म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. परंतु जातीयवाद्यांनी, मनुवाद्यांनी या आपल्या मागासवर्गीयांमध्ये ओबीसी SC STमध्ये मतभेद निर्माण केले आणि आज शेका पक्ष विचारांच्या अभावी रिकामा होत चाललेला आपण पाहतो. कारण त्यांना कुठे जावं हे समजत नाही. ब्राह्मणांची स्वतंत्र सत्ता आज महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, खऱ्याचा कारभार ते करतात. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत. महाराष्ट्रावर सत्ता पूर्वी जशी होती पेशवाईत तशी ब्राह्मण मराठ्यांचीच आहे. शूद्रातिशूद्र ओबीसी उघड्यावर पडलेले आहेत, त्यांना नेतृत्व नाही. आणि म्हणून हे नेतृत्व बाबासाहेबांना मानणाऱ्या सगळ्या पक्षांनी करावं अशी आजची स्थिती आहे. बाबासाहेबांनी खुल्या पत्रावरचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष दिला. बाबासाहेबांना राजकीय जी काही अपेक्षा होती की आपल्या समाजानं, बहुजनांचं नेतृत्व या ठिकाणी पुढे यावं आणि राजकीय विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जातो. विरोधी पक्ष जितका मजबूत आणि कणखर असेल तितका सत्ताधाऱ्यांवर अंकुश असतो. मग विरोधी पक्ष असो किंवा सत्तेत असो, बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाविषयी जी काही अपेक्षा ठेवली होती, आज ह्या सर्व चळवळीचे प्रत्येक पक्षामध्ये आपण गटतट बघतो किंवा विभाग झालेले बघतो. रिपब्लिकन चळवळीचे जे गट या ठिकाणी झालेले आहेत त्याचा तोटा चळवळीला कसा होतो? कसं आहे, रिपब्लिकन चळवळ आहे, त्यांचे पक्ष कागदावर फार सुंदर आहेत, परंतु कागदावरची मैत्री प्रत्यक्ष जीवनात आणावी लागते. आता नारायण नागू पाटलांच्या घरी बाबासाहेब आंबेडकर येऊन राहायचे, मासे भाकरी खायचे. त्यांच्या घरी जाऊन बाबासाहेबांनी जी मैत्री केलेली आहे, अशा प्रकारची मैत्री किती रिपब्लिकन नेत्यांना ओबीसींशी करावी असं वाटतंय आज, किंवा किती ओबीसींना वाटतंय की बाबासाहेबांना जसं आम्ही घरी जेवायला बोललो होतं तसं रिपब्लिकन नेत्यांना आमच्या घरी जेवायला बोललं पाहिजे. जेवायला बोलवलं पाहिजे म्हणजे काय, बंधुत्वाचं नातं त्यांच्यामध्ये असलं पाहिजे, खऱ्या बंधुत्वाचं असलं पाहिजे. हे नातं नसल्यामुळे नुसते कागदावरचे पक्ष असून चालत नाही. तो मैत्रीभाव संपल्यामुळे भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलंय
की प्रत्येक माणसाबरोबर तुमचा मैत्रीभाव असला पाहिजे. लोकशाहीमध्ये सुद्धा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत. आणि शेतकरी कामगार पक्षाला हा सगळा इतिहास आहे. म्हणजेच आपल्याला माहीत आहे की ॲडव्होकेट दत्ता पाटील शेतकरी कामगार पक्षाचे, नारायण नागूंचे ज्येष्ठ चिरंजीव हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले. लोकनेते दिबा पाटील विरोधी पक्षनेते झाले. याचा अर्थ शेतकरी कामगार पक्षाचा हा जो इतिहास आहे तो महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून आहे. आज महाराष्ट्रात विरोधी पक्षच नाही. विरोधी पक्ष कुठला आणि सरकार कुठला यातला फरकच कळेना असा झाला आहे. विरोधी पक्षाची भूमिका कोणी घेत नाही. आता अजितदादा गेलेत भाजपबरोबर आणि भाजपबरोबर गेल्यानंतर आता शरद पवार सांगतात ते जरी तिकडे गेले असले तरी आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत. मग तुम्ही लोकांना फसवताय ना, तुम्ही लोकांची फसवणूक करतायत. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे. विरोधी पक्ष असतो शेवटच्या मतदाराला मूर्खात काढण्याचं, त्यांना मूर्ख बनवण्याचं तत्त्वज्ञान राजकारणात चालत नाही, समाजकारणात चालत नाही. सामान्य मतदार अत्यंत हुशार असतो. त्याच्यामुळे आजची परिस्थितीमध्ये नेतृत्वहीन झालेलं आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हा फरक न कळल्यामुळे लूट चाललेली ती सामान्य माणसाची, जनतेच्या पैशाची. एकूणच आपण बघतोय की देशाचे जे नेते आहेत, शरद पवार साहेब जे नेते आहेत, त्यांच्यासोबत जयंत पाटील यांनी जे मित्रत्व केलेलं आहे त्याचा फायदा शेकापला ज्या पद्धतीनं व्हायला हवा होता त्या पद्धतीनं होताना दिसतोय का? शरद पवार यांची साथ दिल्यामुळं शेकापची ही परिस्थिती आली का, किंवा त्याचं कसं काही राजकीय नुकसान शेकापला झालंय का, याकडे तुम्ही कसं बघता? आपली नेहमी चर्चा होते की सत्यशोधकी चळवळीतून शेकाप पक्षाचा जन्म झाला असं आपण बोलतो. पण त्या काळामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वाद होता आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादामध्ये मराठ्यांना राजकीय सत्ता भेटली. त्यावेळी मराठ्यांनी ओबीसी, एससी, एसटी, शूद्रातिशूद्रांचं नेतृत्व सोडून दिलं आणि म्हणून शेतकरी कामगार पक्ष जेव्हा शरद पवारांबरोबर गेला त्यावेळची शेकाप पक्षाची जी पिढी आहे त्या पिढीला हे कळलंच नाही की शरद पवार हे मराठ्यांचे नेते आहेत. आज कालच ते सिद्ध झालं. शरद पवारांनी कुणबी दाखले मागणाऱ्या या जरांगे पाटलांना पाठिंबा दिला. आता कुणबी आणि मराठी यांच्यामध्ये फरक आहे. कोकणामध्ये कुणब्यांचं, भंडाऱ्यांचं, आगऱ्यांचं, कोळ्यांचं, कराड्यांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, कारण ते भूमिहीन होते. म्हणजे कुणबी म्हणजे भूमिहीन. आज मराठ्यांना कुणबी दाखले देणं म्हणजे मराठी आणि कुणबी एक होतील असं नाही. आणि म्हणून मागासवर्ग आयोगामध्ये हे भांडण चालू आहे की कुणबी म्हणजे मराठी नव्हेत. आणि असं असताना हा जो मागासवर्गीय असण्याचा जो अनुभव आहे तो कुणब्यांकडे आहे, आगऱ्यांकडे आहे. परंतु जयंतभाईंना हे कळलं नसावं किंवा त्यांच्या समजण्यात काही चूक झाली असेल की शरद पवार हे मराठ्यांचे संस्थानिकांचे नेते आहेत. ते कधी कुळ कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत, मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये स्पष्ट भूमिका घेत नाहीत. आज ओबीसीमध्ये मराठ्यांची घुसखोरी हा संविधानाला सुद्धा विरोध आहे आणि आरक्षण चळवळीचा अपमान आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जी युती केलेली आहे जयंतभाईंनी, ती शेका पक्षाला संपवणारी युती झाली. आणि ती युती इतकी भयानक आहे की अलिबागमध्ये म्हणजे आपल्या बालेकिल्ल्यामध्ये घरगुती भांडणात, कौटुंबिक वादामध्ये हा पक्ष संपेल की काय अशी भीती निर्माण झाली. मी अलिबागचा असलो तरी मी केवळ अलिबागमध्येच राजकारण केलं नाही. मी मावळमध्ये जाऊन मावळमध्ये जी मराठा खासदारांनी घुसखोरी केली आहे दिबा पाटलांच्या मतदारसंघात, त्यांच्या विरोधात एकाकी लढण्याचा मी प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट घेतलं, कधी मागच्या निवडणुकीत 2024ला BSPमधून घेतलं, पण बाबासाहेबांचा विचार सोडला नाही आणि खासदारकी लढवली. पैसे नसताना, ताकद नसताना. कारण आपल्या घरातली भांडणं भावाभावांची टाळायची असतील तर आपण मोठं राजकारण केलं पाहिजे. देशातली अंतर्गत भांडणं मिटवायची असतील तर आंतरराष्ट्रीय प्रश्नसुद्धा कधीकधी उचलावे लागतात. राजीव गांधींनी श्रीलंकेचा प्रश्न घेतलेला आहे. इंदिरा गांधींनी 2 पाकिस्तान कसे वेगळे तुकडे केले. कारण का, हे जर तुम्ही केलं नाही तर घरातल्या भांडणात तुम्ही संपून जाल. म्हणून शेतकरी कामगार पक्षाने मोठी झेप घेतली पाहिजे. जर आज आपली फसवणूक झालेली आहे, शेवटी मराठा समाजात जमीनदार आहे, 60% जमिनी त्यांच्या आहेत, सहकार चळवळ त्यांच्याकडे आहे, बँकिंग त्यांच्याकडे आहे, 60% महाराष्ट्राचं पाणी आहे, 150 आमदार आहेत, खासदार त्यांचे आहेत, त्यांना नेतृत्व आहे. नेतृत्व कोणाला नाही हो, ओबीसीना नाही. आज ओबीसींची बाजू आपल्याला माहिती आहे कुणी घ्यायला तयार नाही आणि छगन भुजबळांनी जरी घेतली तरी ते शेवटी भाजप बरोबर आहेत. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी मध्ये जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पण लक्षात आलं की मराठी हे कुठल्याच अर्थाने मागासलेले नाहीत. सर्व ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व असेल तर आपण बाजू ही ओबीसींची घेतली पाहिजे. त्यांनाही जी गोष्ट कळलेली आहे ती गोष्ट वामन मेश्रामांना कळलेली नाही, राजरत्न आंबेडकरांना सुद्धा कळलेली नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण पिढीने समजून घेतल्या तर निश्चितपणे त्यांना कळेल की 85% लोक या देशातले नेतृत्वासाठी वाट बघतात. देशाचा विरोधी पक्ष, राष्ट्रीय पक्ष शेतकरी कामगार होऊ शकतो,
पण त्यांनी ओबीसीना नेतृत्व द्यावं, मराठ्यांच्या बरोबर जाऊ नये आणि ब्राह्मणांच्या बरोबर जाऊ नये. मी सांगतो ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. त्यांनी गरिबीला तोंड द्यावं लागतं, अडचणींना तोंड द्यावं लागतं, पण प्रवाहाच्या बरोबर वाहत जाण्यात अर्थ नाही. प्रवाहाच्या बरोबर जो वाहत जातो तो प्रेतासारखा माणूस आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा बंड करणारा महापुरुष असतो, त्याचंच नाव जगामध्ये गौरवानं घेतलं जातं. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं 33 कोटी देव एका बाजूला ठेवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एका बाजूला ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं पारडं जड झालं असेल. म्हणूनच लोकशाही आपल्या देशात आणणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी राजेशाही नाकारली, पण छत्रपती शिवाजी महाराजांना फार मोठा सन्मान इथे दिलेला आहे. ह्या ज्या दोन विचारधारा आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे, ती शेका पक्षाची विचारधारा असली पाहिजे. शरद पवार आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन या विचारधाराशी प्रतारणा केलेली आहे आणि ही प्रतारणा समस्त मागासवर्गीयांनी समजून घ्यावी अशी विनंती मी सगळ्या बांधवांना करतो. एकूणच आपण बघतोय की या देशामध्ये जी लोकशाही आहे, संविधानिक मूल्य जी आहेत ती पायदळी तुडवत जात असल्याचा आरोप करून त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीनं मोठं यश लोकसभेच्या निवडणुकीत मिळवलं होतं. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी पुढे कोणते आता मुद्दे असतील आणि ज्या पद्धतीनं महागाई असेल, बेरोजगारी असेल, स्त्रियांवरील, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनाचा जो रेशो आहे, तो आलेख जो आहे तो वाढतो आहे. दिवसेंदिवस चिंताजनक आणि अराजक परिस्थिती निर्माण होते. या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता, राज्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे? आता जे सगळं घडतंय, सामाजिक राजकीय जी काही घसरण झालेली आहे, वैचारिक आपण बघतोय की एखाद्या नेत्याचं मुस्लिम द्वेष असेल, हिंदू द्वेष असेल असे पसरवणारे दोन्ही बाजूकडची जर आपण विचार केला तर ती जी परिस्थिती आहे की बेताल वक्तव्य या ठिकाणी केले जातात. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता आणि तुमचं निरीक्षण काय आहे? आज संपूर्ण देश हा भांडवलवादाकडे वाटचाल करतोय. म्हणजे त्यामध्ये अदानी आणि अंबानी मोठे व्हायला लागलेत आणि गावातला छोटा नेता आहे, सरपंचापासून म्हणजे सदस्य, हा सुद्धा मोठमोठ्या 2-2 कोटीच्या गाड्या घेणं, पांढरे शुभ्र कपडे घालणं आणि सोनं नाणं यामध्ये मशगूल आहे. परंतु सामान्य स्त्री आहे, गृहिणी आहे, सामान्य माणूस आहे, यांची जी अवस्था आहे ती अत्यंत बिकट आहे. त्यांचा रोजगार संपलेला आहे. नोटबंदी असेल, कोरोना असेल, गरिबाची अवस्था बिकट झालेली आहे आणि गरिबांचे प्रश्न कोणीच घ्यायला तयार नाही. जो तो देशाच्या राष्ट्रीय संपत्ती म्हणजे कंपन्या असतील, विमानतळ असतील, बंदरं विकण्याचा धंदा इथे सत्ताधारी पक्षाने घेतला आहे. परंतु हे सगळं जरी आज सत्य असलं तरी माणसाची विचारधारा ही गरिबांना जास्त गरजेची असते. गरिबाला विचार करून जगावं लागतं की मी माझा घरात आलेला पैसा गणपती उत्सवावर खर्च करायचा, जत्रा यात्रावर, दारूवर खर्च करायचा की मुलामुलींच्या शिक्षणावर खर्च करायचा. जो अर्थसंकल्प गरिबाच्या, आदिवासीच्या, कातकऱ्याच्या घरात आहे तोच अर्थसंकल्प देशाचा अर्थसंकल्प असला पाहिजे. परंतु देशातलं काँग्रेसचं सरकार असेल किंवा भाजपचं हे विसरलेलं आहे. हे भांडवलदारांचे पक्ष झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी शेका पक्षाचं कौतुक ह्यासाठी करेन की तुम्ही धम्मशील सावंत, तुम्ही ॲडव्होकेट राकेश पाटील असतील किंवा चित्रलेखा पाटील यांनी पाण्याचा प्रश्न आता अलिबागमध्ये घेतला. मुंबईच्या एवढ्या जवळ असून अलिबागमध्ये पिण्याचं पाणी आज गावामध्ये नाही, आदिवासी पाड्यावर नाही. याचा विसर शेतकरी कामगार पक्षांच्या विचारवंतांना कसा पडला होता आणि म्हणून हे चित्रलेखा ताई आहे, त्यांची परवा मला भेट झाली. मी या नवीन शेका पक्षाच्या पिढीचं स्वागत करतो आणि नवीन तरुणाचं स्वागत करतो. कारण तुम्ही जे आंदोलन केलं या आंदोलनाला देशामध्ये फार मोठा इतिहास आहे. पाणी हक्काचं पहिलं आंदोलन भगवान बुद्धांनी रोहिणी नदीच्या विषयात काढलं होतं. पाण्यासाठी खून पाडतात, युद्ध होतात, म्हणून पाण्यासाठी भांडू नका, सामोपचाराने मिटवा हा विषय घेतला आणि हाच विषय बाबासाहेब आंबेडकरांनी 14 जानेवारीच्या निमित्तानं आपल्या रायगड जिल्ह्यात केला की इथल्या मागासवर्गीयांना पाणी नाकारलं होतं. ते फक्त बौद्धांना नाही, ते आगरी कोळ्यांना, चर्मकांना, मातंगांना आणि आदिवासींना आजही नाकारलं जातं. म्हणून पाण्याचा विषय जो घेतला इथल्या शेतकरी कामगार पक्षाने, त्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. नवी मुंबईत आज मुंबईत प्रश्न पेटलाय गावठाणांचा, प्रॉपर्टी कार्डचा. म्हणजे इथल्या भूमिपुत्रांना आज प्रॉपर्टी कार्ड सरकार द्यायला तयार नाही. एकनाथ शिंदेनी भाडे करार पाठवलाय आगरी कोळ्यांना. म्हणजे हे जे प्रकार पाहिला तर भाजप, काँग्रेस विरोधी पक्षच नाही. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं कुळ कायद्याचं आंदोलन, कसेल त्याची जमीन आजही देशामध्ये करण्याची गरज आहे. पाण्याचं आंदोलन करण्याची गरज आहे. जंगल हक्कांचं आंदोलन करण्याची गरज आहे. सगळीकडे जंगलांमध्ये लपलेली खनिजे आहेत ती लुटण्यासाठी मणिपूरमध्ये तेच भांडण आहे. एकामेकाच्या विरुद्ध जाती भांडण, ते मेन भांडण तिथली खनिजे चोरण्याचं भांडण आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं जे तत्त्वज्ञान आहे या देशामधलं भाजप आणि काँग्रेस डावा पक्ष यांच्यापेक्षा मोठं तत्त्वज्ञान आहे. त्या आंबेडकरी तत्त्वज्ञानाला मान्यता देण्यासाठी
विचारवंतांनी कंबर कसली पाहिजे. आणि म्हणून चरी हे ठिकाण आहे, बाबासाहेबांनी चरी शेतकरी संप तिथे केला होता, त्याचं स्मारक सरकारने पैसे नाही दिले तरी लोकांनी लोकवर्गणी काढून केलं पाहिजे. कारण कोकणातलं बाबासाहेबांचं आंदोलन, कोकणातलं चौदार तळ्याचं आंदोलन, कोकणातलं जंगलांचं आंदोलन, मनुस्मृती दहन हे छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य पुढं मांडण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं तत्वज्ञान स्पष्टपणे ओबीसी नेत्यांनी मांडलं पाहिजे, लाजायची गरज नाही. आज डाव्या विचारांचा पराभव सगळ्या देशात झाला, कारण भारतामध्ये जाती प्रथा आहे. डाव्या विचाराला जातीभेद संपला नाही. आज आदिवासींना न्याय भेटत नाही, मागासवर्गीयांवर जे अत्याचार होतात, महिलांवर जे अत्याचार होत आहेत. नवी मुंबईमध्ये अक्षता म्हात्रेवर 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला. हा काय मनुवादी काळ नाही, जुना काळ नाही, आत्ताचं 2024 आणि सगळ्यात भारतातला आधुनिक शहर, कॉस्मोपॉलिटन शहर नवी मुंबईत जर आमच्या आगरी मुलीवर बलात्कार होतो, तो पण 3 ब्राह्मणांकडून, त्यांना शिक्षा होत नसेल तर हा प्रश्न कोणी घ्यायचा हो? शेतकरी कामगार पक्षाने प्रश्न घेतला पाहिजे, गावठाणांचा घरांचा तरी प्रश्न घेतला पाहिजे. कुठल्याही पक्षाचं तसं पाठबळ नसताना आम्ही आमच्या हिमतीवर, तुम्ही तुमच्या हिमतीवर भाजी भाकरी खाऊन हे प्रश्न मांडतायत. पण मोठमोठे पत्रकार आहेत, मोठमोठे चॅनल आहेत, हा विषय मांडत नाही. आणि म्हणून बदलापूरचा प्रश्न समोर आला, पण 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला, मुलीचा खून केला, याचे स्पष्ट पुरावे असताना तो मुद्दा चर्चेला येत नाही. कारण आरोपी ब्राह्मण आहे आणि आरोपी जिथे SC ST OBC असेल त्यांना अगदी एन्काउंटर फिनकाउंटर सगळे होतात. तुम्ही तुरुंग भारताचे पाहिलेत तर त्यातले 85% लोकही मागासवर्गीय आहेत. ब्राह्मण किंवा मराठी तुरुंगात का नाही? कारण त्यांच्या सुरक्षेचं राजकारण न्यायालयामध्ये, प्रशासनामध्ये आणि नेतृत्वामध्ये सतत सुरत असतो. त्यांना न्याय मिळतो, न्याय इथल्या मागासवर्गीयांना भेटत नाही. म्हणून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, हे 85% लोकांना आरक्षण, सुरक्षा, ॲट्रॉसिटी, समर्थनाचं लिहिलं. कारण या देशाने लूट केलं ह्या लोकांची. म्हणून 85% बहुजनांना न्याय देणारा बाबासाहेबांचा विचार, ही 3री आघाडी देशात निर्माण करावी आणि ते आपल्या हिमतीने करावं लागेल. मला कल्पना आहे आपल्याकडे जागा जमीन नाहीत, साधनं नाहीत, परंतु 85% मतदार ज्यांच्याकडे आहेत तो लोकशाहीतला सगळ्यात श्रीमंत पक्ष असेल, याचा विचार लोकांनी करावा आणि हा बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जावा. बाबासाहेबांच्या विचारामध्ये तुम्ही सुखी झालात, मी सुखी झालो हे आम्ही जाहीर म्हणतो. ठीक आहे, आमच्याकडे 2 कोटीच्या गाड्या नाहीत, पण 40-50 हजार, 2-3 लाखाच्या गाड्या आहेत, चांगलं घर आहे, घरचे लोक सुखी आहेत, हे केवळ बाबासाहेबांच्या विचाराने दिले. हाच विचार खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा विचार आहे असं मला वाटतं. आजही कोणाच्या मनात, ओबीसींच्या मनात, मराठ्यांच्या मनात किंवा ब्राह्मणांच्या मनात अस्पृश्यता असेल तर त्यांनी सोडून द्यावी. भारतीय संविधान आम्ही स्वीकारलेलं आहे आणि या देशातल्या वंचितांना न्याय देण्याचा विचार म्हणजे संविधानाचा विचार आहे. आणि म्हणून PB सावंतांनी सांगितलं होतं, आरक्षण ही सवलत नाही, आरक्षण हे काय विकासाचा विषय नाही, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. ज्या मराठा समाजाला सगळ्या ठिकाणी नेतृत्व आहे, डझनवारी मुख्यमंत्री मराठ्यांचे झालेत, डझनवारी गृहमंत्री झालेत, महसूल मंत्री झालेत, ब्राह्मणांचे झालेत, कारण त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा देऊन शरद पवारांनी हे सिद्ध केलं ते पुरोगामी नेते नाहीत, ते लोकांना न्याय देणारे नेते नाहीत, फक्त जातीचे नेते आहेत. ब्राह्मण जर ब्राह्मणांचं नेतृत्व करतात, मराठी जर मराठ्यांचं नेतृत्व करतात, वैश्य जर वैश्यांचं नेतृत्व करतात, तर समस्त मागासवर्गीयांनी 85% लोक असताना आपल्या मागासवर्गाचं नेतृत्व का करू नये हा माझा जनतेला प्रश्न आहे. मतदार राज्य जो आहे तो लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु एखाद्या भारतीय नागरिकाने, महाराष्ट्रातील नागरिकाने ज्या वेळेस ते मतदान करतात, मताधिकार बजावतात, तर तो मताधिकार बजावत असताना ते एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवतात, नेत्याची पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवतात, त्या राजकीय पक्षाची विचारधारा लक्षात ठेवून ते मताधिकार बजावतात. मात्र येत्या काळामध्ये अशा पद्धतीचं जे तत्व आहेत ते राजकीय पक्ष तत्व बाजूला ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला ते फोडाफोडीचं राजकारण करून सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, ही जी काही परिस्थिती आता सध्या आलेली आहे ती कशा पद्धतीनं त्याकडे तुम्ही बघता आणि ते किती धोकादायक या लोकशाहीला आहे किंवा देशाला आहे? आपल्या देशाचा विषय तुम्हाला माहिती आहे, मनुस्मृतीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सगळ्या साधनांचे, साधन संपत्तीचे, उद्योगांचे आणि सत्तास्थानांचे अधिकार दिले होते. ही मनुस्मृतीने बाबासाहेबांनी जाळली. एकदा जाळल्यानंतर आमच्या सगळ्या बहुजन समाजाला कळलं पाहिजे बाबासाहेबांनी म्हणजे संविधान लिहिणाऱ्या आणि पुस्तकप्रेमी माणसांनी मनुस्मृती का जाळली, तर ती मनुस्मृती आमच्या गुलामीला कारण होती. आणि आज ही गुलामी संपवायची असेल तर मनुस्मृती जाळून संविधान आम्ही घराघरामध्ये आणलं पाहिजे. जोपर्यंत संविधान प्रत्येक गावात, घरात जात नाही तोपर्यंत ही समस्या राहणार. रायगड जिल्ह्यात वाळीत प्रकरणं खूप घडतात, तुम्ही सुद्धा ती घेतली. ती वाळीत प्रकरणं का घडतात? देशातल्या पंचमंडळीला संविधान माहीत नाही, मनुस्मृती माहीत आहे. जर संविधानाची स्थापना मंदिरात केली, संविधानाची स्थापना ग्रामपंचायतमध्ये केली तर हे वाळीत टाकण्याचे प्रकार, जातीभेदांचे, ऑनर किलिंगचे प्रकार घडणार नाहीत. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला मी सांगतोय,
की तुम्ही तुमचं तत्वज्ञान जगण्याचं बदला. संविधान हे जगण्याचं तत्वज्ञान आहे आणि त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी तुम्हाला पाहिजे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली जे धर्मांतर केले तो भगवान बुद्धांचा विचार तुम्ही समजून घ्या. आणि दत्ता पाटीलांनी मला सांगितलं होतं की माझं आवडतं सगळ्यात पुस्तक आहे बाबासाहेबांचं मुक्ती कोण पते. मी ते 100 वेळा वाचलं. दत्ता पाटलांना पुस्तक का आवडलं तर त्यामध्ये ओबीसींची मुक्ती, मनुवादी विचार जो आहे ब्राह्मण खोतांचा, मराठा खोतांचा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचा तो सोडून द्यायचा आणि मुक्ती कोण पते म्हणजे भगवान बुद्धाकडे जायचं. हे दत्ता पाटलांना आवडलं होतं पण दत्ता पाटलांनी कधी जाहीर केलं नाही. मी अनेक मुलाखतीमध्ये जाहीरपणे हा विषय मांडतो कारण का मला सुद्धा मुक्ती बाबासाहेबांच्या एकूण विचाराने मिळाले. त्यामध्ये बाबासाहेबांनी 2000 वर्षांनंतर भगवान बुद्ध पुन्हा या देशाला दिला. हे तत्वज्ञान साऱ्या जगाने स्वीकारलेलं आहे. आज जगामध्ये इस्रायल आणि लेबनान जे युद्ध चालू आहे त्यामध्ये हातातले मोबाईल फोडले गेले, बोटं फोडली गेली, डोळे फोडले गेले माणसांचे. लोकांना कल्पना नसताना एवढ्या क्रूरपणे युद्ध होईल असं कधी कोणाला वाटलं नव्हतं. पूर्वी लढाई तोफानी चालायच्या, बंदुकांनी चालायच्या, पण आज तुमचा हा मोबाईल कधी स्फोट घेईल याची शाश्वती नाही. हा क्रूरपणा देशामध्ये आलाय. अशा परिस्थितीमध्ये जगाला शांतीचा संदेश देणारा एकविरा आईचा मुलगा भगवान बुद्ध हा देशाला तारेल ही गोष्ट इथल्या भूमिपुत्रांनी लक्षात घ्यावी असं मला वाटतं. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना आपण मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलूया. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेला गरीब जो अतिशय छोटी छोटी कामं त्या ठिकाणी करतो त्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का? आरक्षणचा हक्कदार तो आहे का? आणि आजपर्यंत सत्तेमध्ये किंवा लोकसभेमध्ये असेल, राज्यसभेमध्ये असेल, विधानसभा असेल किंवा विधान परिषदेत सर्वाधिक जास्त संख्या जर लोकप्रतिनिधींची असेल, आमदार खासदारांची, तर ती मराठा समाजाची आहे. मग मराठा समाजाला एवढे मोठे लोकप्रतिनिधी असताना देखील त्यांना या प्रश्नापासून वंचित का राहावं लागलं, आरक्षणापासून वंचित का राहावं लागलं? नेमकी भूमिका काय तुमची? कसं आहे, ज्यांचं सामाजिक शोषण झालेलं आहे त्यांनाच आरक्षण आहे. म्हणजे मनुस्मृतीने ज्यांचं शोषण केलं, मराठा हे महाराष्ट्रातले शोषक आहेत, त्यांनी इतरांना लुटलेलं आहे. तर तुम्हाला सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण द्यायचं कसं, कुठल्या कायद्याने? मराठ्यांना भडकवलेलं आहे आणि मराठ्यांना भडकवून सांगितलं की तुम्ही ओबीसीमध्ये घुसखोरी करा. ऑलरेडी त्यांनी खोटे दाखले घेऊन अशी घुसखोरी केलेली आहे, अनेक लोकांनी केलेली आहे. पण काहीतरी नीतिमत्ता लागते की ज्यांना तुम्ही प्रतिनिधित्व नाकारला. आज सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी, SC, ST होऊ शकत नाही, स्त्री होऊ शकत नाही. म्हणजे हे तुम्हाला असलेलं आरक्षणच आहे, मनुस्मृतीचं आरक्षण आहे. म्हणून मराठा समाजाने आरक्षण मागणं हे असंविधानिक गोष्ट आहे असं आपल्याला माहित आहे. न्यायमूर्ती PB सावंत बोलले होते. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला नाकारलेले. अशा परिस्थितीमध्ये ओबीसींनी आरक्षणाचा लढा इथे चालवणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आज ओबीसी यासाठी पैसा खर्च करत नाही. मला आठवतं की शेतकरी कामगार पक्षाचा एकही माणूस, एकही नेता, आजी माझे आमदार ओबीसी हा शब्दच बोलत नाही. एवढ्या प्रकारची गुलामी जर इथल्या रायगडमधल्या शेका पक्षामध्ये असेल तर महाराष्ट्रातल्या ओबीसींची काय स्थिती आहे? प्राध्यापक लक्ष्मण हाके, ससाणी यांना मी धन्यवाद देईन की पहिल्यांदा त्यांनी मुद्दा मांडला. जेव्हा जरांगेच्या विरुद्ध मी शब्द म्हटला, जरांगेचं सामाजिक शोषण मराठ्यांचं कोणी केलंय का? जरांगेंचा सामाजिक अपमान कोणी केला आहे का? तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही छत्रपती आहात, स्वतःला क्षत्रिय समजता आणि तुम्ही आरक्षण मागता. निर्लज्जपणा झाला. म्हणून ओबीसीनी आरक्षण हा हलका विषय नाही. आज सगळं आरक्षण ओबीसींचं हे बौद्धांनी खाल्लं, आंबेडकरी लोकांनी खाल्लं असा अंतर्गत आरोप होतो. परंतु आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, प्रत्येकाला नोकरी लागू शकत नाही. एखादा प्रतिनिधी जाईल विधानसभेत, लोकसभेत, तुमच्या नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये, पण तो प्रतिनिधी सुद्धा नाकारण्याचं काम मराठा बांधव आज करत असतील तर ओबीसींच्या वतीने आम्ही मराठा आरक्षणाला टोकाचा विरोध करू. आणि ओबीसींच्या आरक्षणात जर मराठ्यांची घुसखोरी झाली तर तो देशद्रोह होऊ शकतो. आज आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदींनी न मागता आर्थिक दुर्बलांना EWS आरक्षण दिले. ते आरक्षण मराठीने घ्यावं. पण तुम्ही मागासलेलेच नाही, तुम्हाला कोणी कमी लेखत नसेल तर मागासवर्गीयांचं आरक्षण संविधानाच्या स्तरावर सुप्रीम कोर्टामध्ये कधीच मिळू शकणार नाही. जरी राज्य तुमचं आलं, जरी जरांगे मुख्यमंत्री झाला तरी मागासवर्गीयांचं आरक्षण कधीच मिळणार नाही. पण त्यांनी मागासवर्गीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. आत्ता SC, ST, OBC आणि स्त्रियांनी एकत्र येण्याची वेळ आहे. आत्ता देशामधली परिस्थिती अशी आहे की राम मंदिराचा विषय इथे चालत नाही, महात्मा गांधींचं चालत नाही, बाबासाहेबांचं संविधान लोकसभेला गाजलं. संविधान वाचवणारे आणि संविधान संपवणारे अशी लढाई झाली आणि मरता मरता भाजप वाचला आणि काँग्रेसला थोडा आधार भेटलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्यांदा राहुल गांधींचं जे वक्तव्य आलं आरक्षणाच्या बाबतीत त्यावर आता विधानसभेला वाद आहे. म्हणजे आता विषय संविधान आणि आरक्षण हेच आहेत. याचा फायदा
वंचित बहुजन आघाडी असेल, याचा फायदा BSP असेल किंवा जे काही शेका पक्ष वगैरे सगळे बाबासाहेबांच्या विचारातून जन्माला आलेले विचारधारेचे पक्ष असतील त्यांनी घेतला पाहिजे. काळाचं आव्हान तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अलिबाग सोडलं पाहिजे, रायगड सोडला पाहिजे, जगामध्ये गेलं पाहिजे, महाराष्ट्रात गेलं पाहिजे, जागतिक युद्धांचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही कुठून आलो, आमचा जन्म कुठे झाला, कुठं जायचं हे आम्हाला कळलं पाहिजे. पाटील साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे. ओबीसीचे नेते म्हणून आपण महाराष्ट्रावर फिरता, अनेक सभा मी देखील तुमच्या पाहिलेल्या आहेत, अनेक सभांमध्ये तुम्ही भाषणं केलेली आहेत. त्या परिस्थितीमध्ये मला एक सांगा की ओबीसीची नेमकी व्याख्या काय? ओबीसी मध्ये जे घटक पक्ष येतात किंवा घटक येतात त्या घटकांमध्ये आपण बघतो की साधारणतः आगरी कोळी बांधव जे आहेत ते ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी या प्रक्रियेमध्ये आहेत. मात्र ओबीसी मध्ये असलेले इतर घटक कोण आहेत आणि त्यांनी या आरक्षण बचावाच्या भूमिकेमध्ये काय योगदान दिलं पाहिजे, यावर तुमची काय भूमिका आहे? या देशातल्या मनुस्मृती नामक ग्रंथाने ब्राह्मण क्षत्रियांना सर्वाधिकार दिले आणि याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की ज्यांना सगळे अधिकार नाकारले यामध्ये आमचे पहिल्यांदा आदिवासी बांधव आहेत आणि आदिवासी बांधवांना जंगलात पाठवलं होतं, जे देशाचे मूळ मालक आहेत. आणि दुसरे आहेत आमचे अस्पृश्य बांधव, म्हणजे SC कॅटेगरी, शेड्यूल कास्ट जो हा वर्ग आहे ते अस्पृश्य बांधव. यांना संविधानाने सांगितलं, यांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारले होते, त्यांचं डेफिनेशन क्लिअर झालं. पण याच्या व्यतिरिक्त आणखी एक वर्ग होता जो या ब्राह्मण मराठ्यांची सेवा करायचा, म्हणजे कुणबी असतील, आगरी असतील, कोळी असतील, शेती करायचे. पण कोणाची शेती? या मराठा आणि ब्राह्मण सावकारांची शेती. ते अस्पृश्यांसारखे जगत होते पण अस्पृश्य नव्हते. त्यांना प्रतिनिधित्व, सत्ता सगळ्या प्रकारची नाकारली होती, त्यांचं शोषण होत होतं. रामेश्वर मंदिरात जाण्यासाठी आपल्याला माहिती आहे नारायण नगू पाटलांना आंदोलन करावं लागेल, मंदिर प्रवेश आम्हाला नव्हता. काळाराम मंदिरामध्ये हेच आंदोलन बाबासाहेबांनी केलं, पण अस्पृश्य आणि ओबीसी यांच्यामधला काहीच फरक इथे दिसत नाही. आणि म्हणून ज्यांना अशा प्रकारचं सगळे अधिकार नाकारले, जे सामाजिक मागासलेले होते, म्हणजे जे ब्राह्मण, मराठे, वैश्य नाहीत, जे त्यांच्यापेक्षा हलके आहेत, त्यांच्यापेक्षा कमी आहेत, त्यांना जमीन, पाणी, जंगल हे नाकारलेले आहेत, ते ओबीसी. आणि म्हणून ओबीसी हा SC STचा अविभाज्य घटक आहे, त्यांचे सख्खे भाऊ आहेत. आणि म्हणून ह्या मागासवर्गीयांचं नेतृत्व या देशामध्ये उभं करण्याची गरज आहे. आज राहुल गांधींनी संविधानाचा विषय मांडला, त्यांनी तुमचा आरक्षणाचा विषय मांडला, पण खरी मुक्ती असेल, मुक्ती कोण पते तर ते धर्मांतराची, जी बाबासाहेबांनी केली. गुलामीचा धर्म तुमच्या मेंदूतून तुम्ही काढून टाकाय बाबासाहेबांनी स्पष्ट सांगून सुद्धा आम्ही अजून त्याच धर्मात अडकलो असू तर राहुल गांधी किंवा काँग्रेस भाजपला हरवण्यासाठी बौद्ध धर्मांतर करेल का, हा मोठा प्रश्न आहे. आणि हा सगळा ओबीसींसमोरचा प्रश्न. एकूणच आपण बघतोय की आपल्यासोबत ओबीसी नेते राजाराम पाटील होते आणि न्यूज स्टेट महाराष्ट्रावर त्यांनी परखडपणे आपली भूमिका मांडलेली आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक विषयांसोबतच त्यांनी मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल किंवा देशातले बहुजन विचारधारेचे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचे जे पक्ष आहेत, नेते आहेत, बहुजन नेते आहेत, त्यांनी देखील काय भूमिका घेतली पाहिजे, लोकशाही आणि संविधान वाचलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार देखील जगला पाहिजे, जगभरामध्ये प्रेरणा देणारा बुद्धांची तत्वप्रणाली देखील या ठिकाणी जगली पाहिजे, जोपासली पाहिजे, असं मार्गदर्शन करतानाच त्यांनी एकूणच संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर परखडपणे आणि स्पष्टपणे आणि सर्वांना या ठिकाणी डोळ्यामध्ये अंजन घालेल अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी दंबशील सावंत, रायगड, कोकण.